RT ॲडमिशन 2024-25ची लिस्ट लागलेली होती आणि भरपूर जे पालक वर्ग आहेत त्यांनी जे अर्ज केले होते त्यांच्या मुलांचे नंबर लागलेले आहे, परंतु काही जे विद्यार्थी होते त्यांचे नंबर वेटिंगमध्ये होते. तर आता वेटिंगवाल्यांचं काय होणार, तर परत वेटिंगवाल्यांनी आपलं अप्लिकेशन स्टेटस चेक करणं गरजेचं आहे, कारण त्यांचे जे वेटिंगचे नंबर होते हे चेंज झालेले आहे. तर होऊ शकते ज्यांचा नंबर पहिल्या 1 ते 5 मध्ये असेल त्यांचा वेटिंग नंबर हा कमी झालेला असू शकतो. त्यामुळे तुम्ही एकदा अप्लिकेशन स्टेटसमध्ये जाऊन तुमचा जे स्टेटस आहे एकदा चेक करा. तर अप्लिकेशन स्टेटस बघण्यासाठी तुम्हाला सर्वात खाली येऊन तुम्ही इथे अप्लिकेशन वाईज डिटेल्स इथे एक ऑप्शन दिलेला आहे. इथे तुम्हाला अप्लिकेशन नंबर टाका आणि गो करा. तुम्हाला तिथे तुमचा जे नंबर होता वेटिंग नंबर तो तुम्हाला एकदा शो होईल की तो चेंज झालेला आहे किंवा नाही झालेला आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागले होते त्यांना 5/8/2024 ही लास्ट डेट दिली आहे ॲडमिशनसाठी. तर आज ही शेवटची तारीख असणार आहे आणि वेटिंग लिस्टवाल्यांनी सुद्धा आपली स्टेटस चेक करा. किंवा जर तुम्हाला समजत नसेल तर तुमचा नंबर ज्याही स्कूलमध्ये लागलेला असेल त्या स्कूलमध्ये तुम्ही एकदा व्हिजिट करा. व्हिजिट केल्यानंतर सुद्धा तुम्हाला तिथून प्रॉपर जेही इन्फॉर्मेशन असेल ती देण्यात येणार आहे. तर त्यामुळे आज 5 तारीख आहे. 5 तारीख ही पहिल्या जो रेग्युलर राऊंड होता त्या राऊंडमध्ये ज्यांचे नंबर लागले त्यांना 5 तारखेपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे. तर आता जे आहे ॲडमिशन स्टेटस म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असेल त्यांचा ॲडमिशन स्टेटस हे साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर तिथे जेवढ्या जागा व्हॅकंट आहे म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसेल त्या ठिकाणी वेटिंगवाल्या जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. तरी तुम्ही तुमचं अप्लिकेशन स्टेटस म्हणजे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती एकदा चेक करा. जर तो चेंज झाला असेल तर तुम्ही जवळच्या तुमच्या ज्याही शाळेला नंबर लागला आहे तिथे तुम्ही व्हिजिट करा. RTबद्दल जेही पुढील अपडेट येईल तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.